नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती सर्वत्र साजरी केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तळोजा परिसरामध्ये बबनदादा पाटील यांच्या पुढाकाराने ही जयंती साजरी केली जात आहे. आज भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी आपण पाहत असाल. त्यामध्ये बलराम पाटील साहेब असतील व अन्य सहकारी त्यांच्या या ठिकाणी उपस्थित आहे. कशा रीतीने हा सोहळा संपन्न होता याविषयी आपण जाणून घेऊया. पाटील साहेब, खरं म्हणजे आज तिथीनुसार जयंती साजरी केली जात आहे आणि दरवर्षी आपण देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित असता. कशा रीतीने हा सोहळा संपन्न होत आहे? या ठिकाणी सुरुवातीला आपल्या माध्यमातून सकल महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आमचे सहकारी बबनदादा पाटील यांच्या प्रेरणेनं या ठिकाणी तळोजा फेज 1 फेज 2मध्ये ही मिरवणूक गेल्या अनेक वर्ष साजरी होते आणि एक अतिशय अप्रतिम असा सोहळा या निमित्तानं साकारताना आपण बघतोय. अतिशय जल्लोषात, अतिशय उत्साहात हा सोहळा साजरा होतो आणि या सोहळ्यामध्ये या परिसरातील सारे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते अतिशय मोठ्या संख्येनं सहभागी होत असतात. एक नजरेला सुखावणारा आणि मनाला उल्लसित करणारा असा सोहळा बबनदादा पाटील आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी साजरा करत असतात. त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. दरवर्षी हा सोहळा कलेनं मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे. त्यांना भविष्यामध्ये अशाच पद्धतीनं हा सोहळा वृद्धिंगत व्हावा अशा पद्धतीच्याही शुभेच्छा देतो. पुनश्च एक वार आपल्या माध्यमातून सर्वांना तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा आपल्या तळोजा फेज 1मध्ये बबनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा ढोल ताशांच्या गजरामध्ये अनेक याच्यामध्ये सर्व राजकीय असतील, सामाजिक असतील, वारकरी संप्रदाय असेल, विद्यार्थी वर्ग असतील, मोठ्या जल्लोषामध्ये इथे साजरा होत असते. आणि जेव्हा आज तुम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये बघत असाल, पण तळोजा फेज 1मध्ये जी शिवजयंतीची रॅली निघते, यात्रा निघते, ती भव्य दिव्य असते. आणि हे सर्व करत असताना ज्याप्रमाणे सर्व भाषिक, सर्व आपले हिंदू मुस्लिम सर्व बंधू याच्यामध्ये सहभागी होतात. त्याच्यानंतर बबनदादांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या पुढाकारानं जेवढे याच्या रॅलीमध्ये जेवढे सहभागी होतात यांना ते स्वतः भोजनाचा आरंभसुद्धा ते करतात. भोजनाची व्यवस्था त्यांच्याकडून चांगली आणि कुठल्याही प्रकारचा इथे गालबोट किंवा काही संपूर्ण रस्त्यामध्ये तुम्हाला पाणी, थंडार, नाश्ता वगैरे सर्वाची व्यवस्था चांगल्या प्रमाणात केली गेलेली आहे. आणि मी आपणाला पुनश्च एकदा संपूर्ण देशाला, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि खरोखर हा मनाला आनंद देणारा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा यात्रेचं आयोजन सातत्यानं बबनदादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून झालेलं आहे. या कार्यक्रमाला बाळारामजी पाटील साहेब असतील, प्रल्हादजी केनी, सर्वच बबनजी केनीपासून सर्व समाजाचे लोक सामील होतात. आणि छत्रपतींनी या देशासाठी काय केलेलं आहे, त्यांचा त्याग, बलिदान आणि त्यांनी जी मांडणी ज्या पद्धतीने केली, आज आपण त्याची कॉपी करतोय. आताच्या मंत्रिमंडळाचा असेल किंवा ज्या काही योजना असतील, त्यावेळेला त्यांनी दूरदृष्टी ठेवून जी योजना आखली आणि मुठभर मावल्यांना घेऊन त्यांनी या आपल्या संपूर्ण हिंदू समाजाचं रक्षण केलं. अशा या राजाला पुन्हा एकदा मानाचा मुजरा आपण इथे चांगल्या आनंदाने या वातावरण साजरा करूया. कुठलाही गालबोट न लावता सातत्यानं हा उत्सव साजरा असतो. मी बबनदादांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. कारण याच पद्धतीनं कलंबोलीमध्ये देखील संध्याकाळी अशीच यात्रा, शोभायात्रा निघणार आहे. मी बबनदादांना खरोखर पुन्हा एकदा धन्यवाद देईन. कारण का अशा माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या नवीन पिढीला माहीत नाही, ते माहीत होण्यासाठी ते कार्य करतात. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा संपूर्ण देशवासियांना देखील या छत्रपती शिवजयंतींच्या लाख लाख शुभेच्छा. आज शिवाजी महाराज की जो जन्मदिन है,
ये दुर्भाग्यपूर्ण है कि लोगों में जो उनका जो मैसेज पहुंचना चाहिए था वो मैसेज नहीं पहुंच सका, और इसमें मैं भी शामिल हूँ। मेरे को भी जितनी जानकारी होनी चाहिए था मैं चाह रहा था कि मैं पढ़ूँ, लेकिन पढ़ नहीं सका। अब आइंदा इससे मैं पढ़ूंगा। मैं उनका एक मिशन था, ये मिशन पूरे देश में जाना चाहिए था कि भाई एक समाज के प्रति जो था कि भाई भेदभाव आया हुआ है उसको कैसे ख़त्म करना है और समाज में कैसे एक मोहब्बत और भाईचारगी कायम करनी है। उनका एक बहुत बड़ा मिशन था। शिवाजी महाराज सिर्फ महाराष्ट्र के लिए महाराज नहीं थे, पूरा देश का, पूरा भारत, अखंड भारत के लिए थे। तो इसलिए उनका मैसेज पूरा भारत में पहुंचना चाहिए था, पूरा देश में पहुंचना चाहिए था। और ये जन्मदिन उनके लिए सिर्फ महाराष्ट्र में नहीं होना चाहिए, पूरा देश में मनना चाहिए था, पूरा भारत में होना चाहिए था। और उनका जो मैसेज है, जो पैगाम है और उनका जो संदेश है वो हर भारतवासियों के साथ पहुंचे। खास तो आज तक जो नौ युवक बच्चा जो है उनके सामने तो बिल्कुल पहुंचना चाहिए, ताकि हमारे समाज में जो एक भेदभाव आया हुआ है उसको कैसे दूर किया जाए। जब शिवाजी महाराज के जी के वहाँ का देखेंगे कि भाई उनके यहाँ शासक जो सपा सलार थे, जो कमांडर थे, वो सब लोग थे, उसमें सब सारे प्रांत के लोग थे, मुस्लिम भी थे और हिंदू तो खैर थे ही, सारे, मतलब उसका कोई भेदभाव ही नहीं था। तो ये मैसेज उनका पूरे देश में पहुंचना चाहिए था। मैं अभी फिलहाल इतने बात कह करके अपनी बात को संपन्न करूंगा। मैं 15 साल से यहाँ रहती हूँ और शिव जयंती हमारे जो दादा है पवन दादा पाटिल वो बहुत अच्छे से मनाते हैं। और हमें जो ये दिवाली जैसा माहौल लगता है, क्योंकि शिवाजी महाराज की जयंती यहाँ पे इतनी अच्छी होती है कि बोल ही नहीं सकते। मगर आज शिव जयंती है, हमें बहुत खुशी है और दादा हमें हर साल बुलाते हैं और हमारे सीनियर सब आए हैं। धन्यवाद। खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्या कारणाने प्रत्येकाच्या मनामध्ये एक आनंद आणि उत्साह आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिकृती जी साकारली आहे, की वेशभूषा जी साकारली आहे, ते जे कलाकार आहेत त्यांच्याशी मला बोलायचं आहे। म्हणजे त्यांच्या नजरेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ती तेच नजर दिसते आणि तो त्यांचा पेहराव पाहून निश्चितच तुम्हाला इतर कलाकारांपेक्षा भावणारा कलाकार तुम्हाला वाटेल। तर नाव काय आपलं? ऋषिकेश संजय काईनकर. गेल्या किती वर्षापासून शिवाजी महाराज आपण साकारत आहात? 6 ते 7 वर्ष. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वेशभूषा जेव्हा अंगावर आपण पहिराव करता त्यावेळी ही नेमकं ही नजर वगैरे तेव्हा तयार होते का? आरामात. काय विशेष प्रयत्न काय केलेले आहेत अशा पद्धतीने महाराजांची वेशभूषा साकारण्यासाठी? ते काय देवाची देणगी आहे, बाकी काय नाही. गेल्या अनेक वर्षांपासून दादा या ठिकाणी शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करत असतात, तर त्याविषयी त्यांच्याकडनं आपण 2 शब्द जाणून घेणार. दादा काय? तळोजा पेज आणि वन जेव्हा आपण तळोजा मजकूरमध्ये शिक्षणसंस्था सुरू केली तेव्हा सामाजिक लोकांना काहीतरी असावं. शिवाजी महाराज आपण विद्याचे दारे प्रत्यक्षात रस्त्यावर शिवाजी महाराजांची ओळख. शिवाजी महाराज फार मोठे होते आणि त्यांचं जयंती इथे कधी साजरी होत नव्हती आणि ते मनात धरून शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक या तळोजा शहरामध्ये निघाली पाहिजे आणि ती दरवर्षाप्रमाणे आज करतो. बलाराम पाटील साहेब, सगळे सुदाम पाटील व्यापारी आहेत, मुसलमान बांधव आहेत, महिला सगळे जातीने यात भाग घेतात आणि दरवर्षाप्रमाणे सर्व शाळेतले आमची मुलं एक्झाम चालू आहेत त्यांना सोडून सगळी मुलं आणि तळोजाचे नागरिक सर्व धर्मे या शिवजयंतीमध्ये सामील होतात आणि नेहमी दरवर्षी शांततेने ही मिरवणूक होतो. पोलिसांना आमचा अजिबात एक पैशाचा त्रास होत नाही. आम्ही त्याचं संजरोग आणि मिरवणूक संपवतो. थकलेल्या मुलांना जेवण खावायला घालतो आणि मिरवणुकीची समाप्ती करतो. सागर आपण या मिरवणुकीची प्रसिद्धी देत आहात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. तर आपल्याला ही सगळी मिरवणूक कशी वाटते याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य होता. धन्यवाद.